नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलचं महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण नेमके किती जागा आल्या, कास्टनीय किती जागा आल्या, कशा पद्धतीने प्रिफरन्स आलेली आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगली प्रिफरन्स आलेले आहेत. मित्रांनो, खरंच सुवर्णसंधी आहे. एवढ्या जागा भरण्यात येणार आहेत. 5 तारखेचं अपडेट आहे मित्रांनो, 5/2/2024. दिवाळीचा दिवस असल्यासारखं वाटते आपल्या शिक्षक भरतीला मित्रांनो. सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 ते 3/2023 या काळात झाली. उमेदवार जर बघितले 2,16,443 उमेदवारांनी पवित्र पोर्टलमध्ये नोंदणी केलेली आहे. 1 ते 12वीपर्यंतच्या जागा आहेत मित्रांनो. 80% पदासाठी शासनानुसार नियोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे 80% पदे भरली जाणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बिंदू नामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यास्तव जिल्हा परिषदेच्या 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेमध्ये सध्या 70% रिक्त जागावर पदभरती करण्यात येत आहे. सर्व आरक्षणाचा बिंदू नामावली मागास वर्ग कक्षाकडून तपासून घेतले आहेत. जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या भरती त्या प्रवर्गाच्या जागा कमी येतील तरीही 10% जागा राखून ठेवलेल्या आहेत. त्यावर यथावकाश निर्णय घेतला जाईल असं सांगितलेलं आहे मित्रांनो. म्हणजे एखाद्या प्रवर्गाच्या आधीच जर भरती झाली असेल तर बरोबर आहे, त्या प्रवर्गाला जागा दिल्या जात नाहीच, हे नियमानुसारच असणार आहे. पवित्र पोर्टल हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कोणत्या आस्थापनामध्ये किती जागा आहेत. पवित्र पोर्टलवर जाहिराती कारवाई पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदांच्या एकूण 12,522, 18 मनपाच्या 2,951, 82 नगरपालिकेच्या 477 व 1123 खाजगी शैक्षणिक संस्थाच्या 5,728 अशा एकूण 21,678 रिक्त पदाच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. म्हणजे मित्रांनो, साधारणपणे 21,678 पदांची भरती होणार आहे. आता अजून डिटेल देण्यात आलेलं आहे मित्रांनो. अशी डिटेल कुठल्याच भरतीमध्ये नसते बरं का, लक्षात ठेवा. अनुसूचित जाती 3,147, अनुसूचित जमाती 3,542, विमुक्त जाती 862, भटक्या जमाती 404, भटक्या जमाती 582, भटक्या जमाती 493, विशेष मागास प्रवर्ग 290, इतर मागास प्रवर्ग 4,024, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 2,324, खुल्या 6,170 याप्रमाणे आहेत. तथापि काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत. त्यामुळे आरक्षणीय रिक्त पदे जास्त दिसून येतात. तर मित्रांनो, लक्षात घ्या, याच्यामध्ये जागाचा जर विचार केला तर त्यांच्या आरक्षणानुसार जागा देण्यात आलेल्या आहेत. 10% EWSचं असेल किंवा इतर मागासवर्गीयांचं जे काही 19% आरक्षण आहे, अनुसूचित जातीचं 13% आरक्षण आहे, त्यानुसार जागा साधारणपणे देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, आरक्षणानुसार जागा भेटल्याच बरोबर. आता वर्गानुसार कशा जागा आहेत विभागल्या आहेत बघा. गटनिहाय रिक्त पदे 1 ते 5वी 10,240. मित्रांनो, सातत्याने सांगत होतो की जास्तीत जास्त जागा येतील 1 ते 5 या वर्गासाठी. त्यानंतर 6वी ते 8वी 8,127 जागा, 9वी व 10वी 2,176 जागा, 11वी 12वी 1,135 याप्रमाणे आहेत. माध्यमनिहाय रिक्त पदे जर विचारात घेतली मित्रांनो, माध्यमानुसार म्हणजे मराठी असेल, इंग्रजी असेल, उर्दू असेल, हिंदी असेल, गुजराती असेल, कन्नड असेल, तमिळ असेल, बंगाली असेल, तेलुगू याप्रमाणे बघा. मराठी माध्यमासाठी 18,373, इंग्रजी माध्यमासाठी 931च जागा आलेल्या आहेत. मित्रांनो, याबद्दल भरपूर जणांच्या मनामध्ये संभ्रम होता आणि या भरपूर जणांच्या मनातील संभ्रम दूर झालेला नक्कीच असणार आहे. कारण बघा, इंग्रजीच्या जागा किती आहेत. उर्दू माध्यम 1,850, हिंदीसाठी 410 जागा, गुजराती 12, कन्नड 88, तमिळ 8, बंगाली 4, तेलुगू 2 याप्रमाणे जागा विभागणी जी की आपल्या भाषेनुसार देण्यात आलेली आहे.
प्रकारणी हा रिक्त पदे मुलाखतीशिवाय, म्हणजे मित्रांनो मुलाखत घेतली जाणार नाही. हे पदसंख्या जर बघितली तर 16,799 म्हणजे जवळपास 16,800 लोकांना मुलाखतीशिवाय म्हणजे मुलाखत न घेता तुम्हाला येथे या पदभरतीवर हक्क गाजवता येतो. तुमचे मार्क असतील CTT TETचे मार्क याच्यावर तुमची भरती असणार आहे. मुलाखतीसह 4,879 याप्रमाणे आहेत. पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना युजर मॅन्युअल देण्यात आलेले आहे. तसेच उमेदवारांना SMS द्वारे देखील कळवण्यात येत आहे. उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी जी काही ही वेबसाईट आहे मित्रांनो, वेबसाईट बघा. तर वेबसाईटमध्ये टेट 2022 महाटीचररिक्रुटमेंट.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा 8/2/2024 रोजी दिली जाईल. म्हणजे मित्रांनो पसंतीक्रम कधी द्यायचा इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा लक्षात घ्या, पसंतीक्रम कधीपासून चालू होईल तर 8/2/2024 या डेटपासून चालू होणार आहे. उमेदवारांनी पसंतीक्रम नमूद करून 9/2/2024 पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉग करणे आवश्यक आहे. मित्रांनो एका दिवसाचा वेळ आहे. पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा 8/2/2024 रोजी होईल आणि दिनांक 9/2/2024 पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक असणार आहे. सन 2017 मधील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या रिक्त पदासाठी 29/11/2023 व 30/11/2023 रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्त आदेशाचे स्थगिती आदेश आहेत दिनांक 29/11/2023 ते 30/11/2000 म्हणजे 2017 साठी ही सूचना देण्यात आलेली आहे. मित्रांनो अशा पद्धतीने पवित्र पोर्टलचं सर्व काही व्यवस्थितरित्या चालू झालेलं आहे. सर्वांना आनंदच नक्कीच झाला असेल. आता तुम्ही लॉग इन करून या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून आपल्याला कशा पद्धतीने प्रिफरन्स आलेली आहेत ते पाहून घ्या. कारण तुमचं सर्व एज्युकेशन तिथं ऑटोमॅटिकली तुम्ही लॉक केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रिफरन्स ते स्वतःहून देतात. तुम्हाला किती जागांचं प्रिफरन्स द्यायचं आहे, तुम्हाला किती अलाउड झालेले आहेत, त्यानुसार तुम्हाला 8 ते 9 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, प्रिफरन्स देऊन लॉक करायचे. मित्रांनो लक्षात घ्या, 8 आणि 9, 8ला चालू होईल, 9ला बंद होईल. बघा लक्षात घ्या, त्यानंतर आपल्याला करता येणार नाही. त्या डेटमध्ये आपल्याला सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. 8/2/2024 रोजी दिली आहे पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा. 8/2/2024 उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक 9/2/2024 पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा. यावर अजून एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. व्यवस्थितरित्या तुमचे प्रिफरन्स तुम्ही डाउनलोड करून घ्या. किती शाळांना आपले प्रिफरन्स देता येतात ते लगेच पसंतीक्रम जनरेट झालेला आहे. लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. हे अपडेट कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. शिक्षक भरती होते, तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट द्यायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. लाईक, सबस्क्राईब, शेअर. धन्यवाद.